खरं तर आपण बघत असतो की बऱ्याचदा साई भक्तांना इथे लुटीच्या घटना घडतात. त्यामुळं आम्ही प्रशासनाच्या वतीने असू दे किंवा काही जागरूक नागरिक असेल, पत्रकार असेल, ते वारंवार हा मुद्दा काढत असतात की असं लोकांनी केलं नाही पाहिजे, व्यावसायिकांनी केलं नाही पाहिजे. यातून एखाद्या अपवादानं घडणाऱ्या घटनेमुळं शिर्डी शहराची त्याच्यामध्ये बदनामी होते आणि कस्टमर जे असतील ते इथं खरेदीला त्या ठिकाणी नाकारतात. त्याचा परिणाम हा नकारात्मक परिणाम हा व्यवसायावर होत असतो आणि भक्तांची फसवणूक करणं ही खरंच तर चांगली गोष्ट नाही आहे. त्यामुळे मध्यंतरी आम्ही काही सुधारणा हाती घेतल्या, ज्याच्यामध्ये बऱ्याचशा व्यावसायिकांची आम्ही वेळोवेळी मिटिंग घेतल्या आणि हार, फूल, साहित्य याचे दर निश्चित केले आणि हे दर जे आहे QR कोडच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी लावले. हे जे दर आहेत हे आपण जे जागरूक नागरिक असतील किंवा व्यावसायिक असतील यांच्याशी चर्चा करूनच फायनल केले. हे स्टँडर्ड रेट असणार आहे, याच्यापेक्षा जास्त रेटनं कोणी विक्री करू नये. त्याचे QR कोड लावण्यात आले. दुकानदारांना सक्ती करण्यात आली की त्यांच्या दुकानामध्ये ते रेट बोर्ड दर्शनी भागात लावावेत. या उपरही आपण काही फूल विक्रेते जे आहेत त्या फूल विक्रेत्यांनी जास्त किमतीला फूल हार असेल, म्हणजे अगदी 200 रुपयाचा हार अगदी 1700, 1800 किंवा 2000ला विकण्याचे काही प्रकार हे अपवादानं घडतात खरं तर, परंतु ते प्रकार निदर्शनास आल्यानंतर आपण त्याच्यावर कारवाई केली. मुळात माननीय हायकोर्टाने 5846/2023 ह्या एका सिव्हिल ॲप्लिकेशनमध्ये आपली एक कमेंट केलेली आहे की ज्याच्यामध्ये की शक्यतोवर कर्मचारी सहकारी सोसायटीच्या माध्यमातून या पद्धतीने वाजवी दरात फुलविक्री केली पाहिजे आणि त्याचे रेट बोर्ड लावले पाहिजे आणि फसवणूक करणाऱ्या आणि अवाजवी दराने विक्री करणारे जे फुलविक्रेते असतील किंवा जे अनऑथराईज फुलविक्रेते असतील, मिडलमन असतील, एजंट असतील, त्याच्यावर पोलीस आणि नगरपालिकेने सक्त स्वरूपाची कारवाई करावी असे कमेंट माननीय हायकोर्टानं 14/11/2024च्या आपल्या आदेशामध्ये पारित केलेले आहे. माननीय हायकोर्टाच्या या कमेंटला किंवा या आदेशाला प्रतिसाद म्हणून नगरपालिकेने आपला 25/7/2025 रोजी एक ठराव पारित करून कारवाईबाबतचं एक धोरण आपण निश्चित केलेलं आहे. 25/7/2025 रोजी आपण ज्यावेळेस प्रशासक होतो त्यावेळेस केलेलं आहे. त्या अनुषंगाने ह्या धोरणानुसार आपण असे फसवणूक करणारे जे फुलविक्रेते असतील त्यांची पहिल्या वेळेस फसवणूक केली तर 5,000 रुपये दंड आणि 7 दिवस दुकान सील. दुसऱ्या वेळेस त्याच दुकानदाराने जर फसवणूक केली तर 10,000 रुपये दंड, 15 दिवस दुकान सील. तिसरी जर चूक त्यांनी केली तर 25,000 दंड आणि 1 महिना दुकान सील. आणि त्यानंतर सुद्धा असं कृत्य जर अशा फुलविक्रेत्यांकडून जर होत राहिलं तर 25,000 प्रत्येक कृतीला दंडाची रक्कम 25,000ने वाढत जाईल आणि दुकानही 1-1 महिना सील होत राहील. अशा पद्धतीने आपण धोरणात्मक निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे आणि त्या अनुषंगाने असे गैरकृत्य करणाऱ्या किंवा फसवणूक करणाऱ्या फुलविक्रेत्यांच्या आतापर्यंत आपण 5 ते 6 वेळा ही कारवाई केलेली आहे. दुकान सील म्हणजे सील, ज्याच्यामध्ये कुणीही हस्तक्षेप केला तरी आम्ही त्याच्यामध्ये कुणालाही मुभा देत नाही. दुकान सील करून टाकतो, त्यानंतर दंडाच्या रकमाही आपण त्यांच्याकडून वसूल करतो. परंतु हे प्रकार जर थांबले नाही तर फसवणुकीचे यापुढे गंभीर स्वरूपाचे फौजदारी गुन्हे दाखल करण्या इतपत सुद्धा आम्ही गांभीर्यानं कारवाई करण्याबाबतची या ठिकाणी विचार करत आहोत. आणि कुठल्याही परिस्थिती सगळ्यांची भावना आहे, जागरूक नागरिक असेल, प्रशासन असेल, साईबाबा संस्थान असेल, नागरिक असतील, या ठिकाणी पत्रकार असतील, सर्वांची भावना आहे की अशी फसवणूक झाली नाही पाहिजे. आणि याबाबत तातडीनं लगेच न्यूज पण येतात, बातम्या पण येतात, त्या आल्याच पाहिजे. अशा करता की प्रशासन देखील त्यामुळं अलर्ट मोडवर जातं. आम्हालाही कधी कधी ही माहिती मिळत नाही, पण मीडियानं लवकर उचलल्यामुळं किंवा एखाद्या भक्ताची फसवणूक झाल्यामुळं तातडीनं त्याचा बाईट घेतला जातो. तातडीने त्याची लिंक मला पाठवली जाते, आमच्या कारवाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पाठवली जाते, जेणेकरून आम्हाला त्याच्यावर तातडीनं ॲक्शन घेणं सोयीचं होतं. मी पुन्हा फुलविक्रेत्यांना असं आवाहन करतो की कृपया कोणी फसवणूक करू नका. साई भक्त आपल्याकडे येतात वाजवी दराने, ते आपले देव आहेत, ते आले तरी इथली व्यवसाय चालणार आहे. हे भक्त येतील, त्यांना वाजवी दरानेच तुम्ही माल विका. फक्त फुलांच्याच बाबतीत नाही, हार असेल, फूल असेल, प्रसादाचं साहित्य असेल, शॉल असेल, कुठलाही पदार्थ असेल, कुठलाही साहित्य असेल, हे वाजवी दरातच विक्री करा. यामुळं तुमच्या चुकीच्या निर्णयामुळे, तुमच्या चुकीच्या कृत्यामुळे या ठिकाणी शिर्डीच्या या व्यावसायिकांमध्ये इतरांना त्याचा फटका बसतो, आपली बदनामी होती शहराची. आणि एवढं करून तुम्ही जर सुधारणार नसाल तर तुम्हाला सक्त कारवाईला मात्र सामोरं जावं लागेल.